दादांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात लढण्यासाठी संख्या वाढली। आगामी विधानसभेसाठी शरद पवार यांच्याकडे इच्छुकांची गर्दी। आमच्यापेक्षा गडकरींना आतली माहिती जास्त। गडकरींच्या लाडकी बहीणवरील वक्तव्यावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। तर हा पैशांचा अपव्यय, राऊतांचं विधान। पिंपरी चिंचवडमधील 4 नगरसेवक शरद पवार यांच्या भेटीला। विलास लांडेंसह नगरसेवकांची पवारांशी चर्चा। काही दिवसांपूर्वीच लांडेंनी अजित पवार यांची सुद्धा घेतली होती भेट। हापापाचा माल गपापा करण्याच्या सर्व मर्यादा या सरकारनं ओलांडल्या। शालेय गणेशावरून अंबादास दानवे यांचं सरकारवर टीकास्त्र। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील घर वापसी करण्याची शक्यता। आज शरद पवार यांना भेटणार असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवार यांच्याकडून फलटणमधून विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांना उमेदवारी। साताऱ्याच्या सोळशी गावातील कार्यक्रमात थेट फोनवरूनच नाव केलं जाहीर। माजी खासदार राजू शेट्टी यांना मिळालं पवईमधील म्हाड्याच्या इमारतीमध्ये घर। आमदार खासदार कोट्यातून एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे शेट्टी लॉटरीपूर्वीच विजयी। धनगरांना एसटी मधून आरक्षण देण्यास मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा विरोध। आरक्षण दिल्यास मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा इशारा। अब्दुल सत्तार यांच्या विरोधात आज सिल्लोडमध्ये मोर्चा। सत्तार दादागिरी करत असल्याचा रावसाहेब दानवे समर्थकांचा आरोप। आजपासून मवियाच्या मॅरेथॉन बैठका। आज ट्रायडंट हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक। 288 जागांवर अंतिम चर्चेची शक्यता। विधानसभा निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची मवियाकडे 12 जागांची मागणी। तर मागणीवर ठाम असल्याचीही मांडली भूमिका। चाकण एमआयडीसी मधून 50 कंपन्या परराज्यात स्थलांतरित। काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा मोठा दावा। पायाभूत सुविधा नसल्यामुळे कंपन्यांनी धरली बाहेरच्या राज्याची वाट।